शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा, पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा, शिवसेना नेता आदित्य साहेब ठाकरेंचा. अरे कोण बोलते येणार नाही? बाळासाहेब ठाकरेंचा. आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी. शेखर चौहान को मिला चैम्बूर वार्ड 154 के शिवसेना यूबीटी का टिकट, बोले मेरी जीत पक्की है. शिवसेना यूबीटी के डैशिंग शाखा प्रमुख शेखर चौहान को चैम्बूर वार्ड 154 से उम्मीदवारी मिल गई है, जिसके बाद से उनका मनोबल दुगना हो गया है. उन्हें पूरी उम्मीद है कि वो 100% जीतेंगे और वार्ड में विकास करेंगे. मला काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी माझ्या जबाबदारी दिली, म्हणजे मला जे काल पक्षप्रमुखांनी बोलून मला बेबी फॉर्म दिला, शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून मला सीट देण्यात आली, तर मी खरंच प्रथम त्यांना मी सर्व धन्यवाद देईन आणि त्यांचा आभारी आहे. त्यानंतर मी आदित्यसाहेब ठाकरे शिवसेना नेते त्यांचाही आभार प्रकट करेन की त्यांनी मला जी विश्वासाने सीट दिली त्या विश्वासाला मी तडा जाऊन देणार नाही. आणि इथल्या सर्व जनतेला मी आवाहन करेन की येणाऱ्या 15 तारखेला तुम्ही सर्वांनी मशाल चिन्हाचं बटन दाबून मला भरघोस मताने निवडून द्या, एवढीच सर्वांना विनंती करेन आणि आवाहन करेन की बाबा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो तुम्ही मला जास्तीत जास्त मतांनी जिंकून दिलात तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला चांगली इथे लोकसेवा करून मी इथे जनतेचं चांगली सेवा करेन. मुद्दे तर तुम्हाला 14 वर्षात इथे दिसलेच असतील, तुम्हाला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे की इथे काय काम लोकांची काय कामं झाले नाही, इथे गटर साफ नाही झाले, त्यानंतर पाण्याची मोठी टंचाई, रस्ते आता BMCच्या माध्यमातून रस्ते होत आहेत आणि नारळ हे लोक फोडत आहेत, म्हणजे श्रेय लाटायचं काम यांचं नुसतं आहे. तिजोरी खाली केली महानगरपालिकेची कोणी, या लोकांनी BMCच्या माध्यमातून फंड येतोय आणि नारळ फोडतात, हे म्हणजे नुसतं यांचं श्रेय लाटायचंच काम चालू आहे. आज आमच्या शाखेची मी आमचे शाखा प्रमुख राजेश दौंडकर व आमची महिला शाखा संघटक माननीय मंदाताई फुले व आमचे उपविभाग प्रमुख किरणजी लोहार, त्यानंतर आमचे महिला उपविभाग संघटिका मुन्नीताई मदने व आमची विधानसभा संघटिका आमची सावंत संध्याताई सावंत, म्हणजे आमचे शाखा समन्वय विकास भोसले, महिला शाखा समन्वय आमची लताताई आव्हाड, नंतर आमचे शिवसेने म्हणजे युवा सेनेचे आमचे निलेश गवली, नंतर आमचा शाखा अधिकारी भरत शिंदे, या सर्वांच्या माध्यमातून आज इथे एक बैठक लावली होती. त्या बैठकीला चांगला प्रतिसाद भेटला आणि आज मला तो विश्वास बसला की आज 154 मध्ये आम्ही पुन्हा एकदा मला जी संधी दिली त्या संधीला मी खरंच इथे भडगाव फडकवल्याशिवाय इथे राहणार नाही. ते आज दिसलं. नक्कीच मनसे आता आले तर मराठीच्या मुद्द्यावर दोघं भाऊ एकत्र आलेत आणि दोघं भावांच्या माध्यमातून गेल्या टायमाला आम्हाला जी थोड्याशा मतांनी पराभव स्वीकारायला लागला होता तो पराभूत आम्ही आता इथे भरून काढणार आणि जास्तीत जास्त यांच्या सर्वांच्या जनतेच्या विश्वासाने जनतेच्या आधाराने आम्हाला चांगल्या मोठ्या संख्येने इथे जीत हासिल होणार आहे. एवढंच सांगतो आपल्या माध्यमातून. नगरसेवक गायब होता, लोकच बोलतात, मी तर नाही बोलत आहे, मला लोक बोलत आहे एरियामध्ये. आज बैठक घेतो त्या बैठकीमध्ये लोकांचेच कंप्लेंट आहेत की बाबा नगरसेवकच गायब झाला, इकडे नगरसेवक दिसला नाही. ते तुम्हाला सांगितलं ना की पाईपलाईन टाकते कोण, BMC, नारळ फोडते कोण, हे लोक, आणि श्रेय लाटाचं काम करतात. लोक आज खुली नाहीत, लोकांना समजलंय, लोकांना माहिती पडलंय काम कोण करते. आता तुम्हाला माहिती आहे शिवसेनेचे मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी चांगल्या रीतीने जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून चांगल्या रीतीने इथे कामं केली. इथे आमचं कोविड वॅक्सिन हे खोललं गेलं, कोविडची वॅक्सिन देण्यात आली. त्यानंतर कोविड काळामध्ये घराघरामध्ये आमच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या माध्यमातून राजाभाऊ दौंडकर असो, महिला आमची शाखा संघटना, या सर्वांनी इथे जास्तीत जास्त किट वाटप करण्यात आले. मग कोविड काळामध्ये जी काही शिवसेना जनतेवर रस्त्यावर उतरली ती खरी लोकांना माहिती आहे. मग आज ते लोकांना आम्ही घराघरात तेच सांगतो, बाबा खरी शिवसेना जी उतरली ते तुम्हाला माहिती आहे. पण तेच आमची मशाल
चिन्हावर बटन दाबून तुम्ही जास्तीत जास्त मताने आम्हाला विजय करा. हे आम्ही प्रत्येक गल्ली गोल्यामध्ये जाऊन सांगतो आणि काय काम आहेत ते आम्ही लोकांसमोर आणतोय की बाबा ही कामं आम्ही त्यांच्यासमोर मांडतोय की ही कामं आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून केली.